नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण गौरी गणपतीसाठी मस्त असे पाकातील चिरोटे बनवलेत बघा. खूप खुसखुशीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा या प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं बघा, आपण पाकातील चिरोटे बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य वापरलेलं आहे. खूप जास्त पसारा पण होत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. तर इथं आपण बघू शकता, पाकातील चिरोटे बनवण्यासाठी आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे बघा. हेच तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. तर इथं बघा, आपण 2 कप मैदा घेतला आहे. मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा हलका होतो चाळल्यामुळं. त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे बघा. साधं जे रिफाइंड ऑइल असतं की नाही, तेच तेल वापरलं आहे मी. तर त्याला गरमसुद्धा करण्याची गरज पडत नाही. चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. 2 कप मैद्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे. प्रमाण अगदी योग्य होतं. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे तेल आपल्याला मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी याच्यामध्ये तूपसुद्धा वापरू शकता. तर इथं बघू शकता आपण, मस्त असा मुटका होतोय बघा पिठाचा. म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे. एवढंच करायचं की आपल्याला फक्त व्यवस्थित असं तेल जे आहे ना मैद्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखं सगळीकडं मिश्रण बनवून तयार होतं. एकसारखी पारी होते आपली. तर इथं बघा, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि जास्त पातळ करायचं नाही आहे, फक्त थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित मळून घ्यायचं आणि एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. त्यासाठी तोपर्यंत आपण साठा बनवून घेणार आहोत. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. आणि कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि तेही नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साठा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं बघा, आपला मस्त असा साठा बनवून तयार झाला आहे. आता इथं आपलं पीठसुद्धा छान असं 5 मिनटं भिजून तयार झालं आहे बघा. थोडंसं आणखी याला 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याचे आपल्याला 4 भागामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत बघा. व्यवस्थित गोल करून घ्यायचं. आता याच्यातील एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे बघा. याला तेल किंवा तूप किंवा मैदा लावण्याची गरज पडत नाही, पण तुम्हाला लागलंच तर तुम्ही थोडासा मैदा किंवा तेल लावून लाटू शकता. परंतु एवढ्या प्रमाणामध्ये जर मोहन टाकला आपण तर याच्यामध्ये वरतून तूप किंवा तेल पण लावण्याची गरज पडत नाही. पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. जमेल तेवढी छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची बघा अशा प्रकारे. तर इथं बघा, आपली मस्त अशी पोळी लाटून झाली आहे. अगदी पातळसर लाटून झाली आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला दुसरे सुद्धा पोळ्या लाटून घ्यायचेत बघा. ही सुद्धा मस्त अशी आपली लाटून झाली आहे. सगळ्या अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून ठेवायच्या, म्हणजे सुकत नाहीत जास्त. आता इथं बघा, जी आपण चौथी पोळी लाटून घेतली त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आपण बनवलेला. व्यवस्थित असा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. जास्त पण एकदम लावू नका, परंतु सगळ्या बाजूने सुद्धा लागला गेला पाहिजे. अगदी थोडा थोडा टाकायचा आणि व्यवस्थित असा पोळीला पुसून घ्यायचा आहे. अशा एकावरती एक पोळ्या टाकत आपल्याला साठा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. साठा लावून झालाय बघा. आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. रोल मात्र आपल्याला अगदी टाईट बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे छान असा प्रेस करत करत आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. थोडासा अशा प्रकारे पोळपाटावर फिरून आपल्याला लांबट बनवून घ्यायचा आहे. मध्ये थोडासा जाड होतो, त्याच्यामुळे थोडासा पसरवून घ्यायचा अशा प्रकारे. आता शेवटी जो भाग असतो तो एकसारखा नसतो, तो कट करून घ्यायचा
आणि तुम्हाला चिरोटे किती पातळ जाड हवे आहेत त्यानुसार अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला। तर इथं बघू शकता आपण किती मस्त असे लेयर्स पडलेत बघा चिरोट्यांना आपल्या। आता काय करायचं आपल्याला एक एक गोळा घ्यायचा याच्यातला आणि थोडंसं गोल करून घ्यायचं त्याला अशा प्रकारे आणि बेलण्याने 1 ते 2 वेळा लाटून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे चिरोटे बनवून घ्यायचे। अगदी थोडंसंच लाटून घ्यायचं हलक्या हाताने, जास्त प्रेस देऊन पण लाटू नका। अगदी पटकन होतात। तर इथं बघा आपण पूर्णपणे अशा प्रकारे चिरोटे बनवून घेतलेत बघा। आता याला आपल्याला तळून घ्यायचंय तेलामध्ये। त्यासाठी तेल स्लोच गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, स्लो टू मीडियम गॅसवरती। आणि तळताना मात्र गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे। आपण बालुशाही बनवताना कसा एकदम स्लो गॅसवरती तळतो त्याच प्रकारे चिरोटे बनवताना सुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचे। त्यामुळेच आपले चिरोटे खुसखुशीत होतात, तेलकट होत नाहीत अजिबात सुद्धा आणि व्यवस्थित असे पदर सुद्धा सुटतात। त्यामुळे एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला चिरोटे भाजून घ्यायचेत बघा, तळून घ्यायचेत। तर इथं बघू शकता मस्त असे लेयर्स पडलेत बघा। अशा प्रकारे छान असा गोल्डन कलर आला की मस्त असे आपले चिरोटे तळून झाले तसं समजायचं। खूप खुसखुशीत होतात बघा, त्यामुळेच एकदम स्लो गॅसवरती अशा प्रकारे तळून घ्यायचं। तर इथं बघू शकता मस्त असे लेयर्स पडलेत बघा। आता याला मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय। याच्यातील पूर्णपणे तेल निथळून जातं, त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं। आता दुसरे सुद्धा बाकीचे चिरोटे आपण अशाच प्रकारे अगदी स्लो गॅसवरती तळून घेतोय। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा मोठा पसरटच फ्राय पॅन घ्या, म्हणजे जास्त चिरोटे एका वेळेस बसतात। तर हे सुद्धा तुम्ही चिरोटे बघू शकता खूप मस्त झालेत, खूप छान पदर सुटले त्याला सुद्धा। आता हे पूर्णपणे काढून घेतले आपण। आता यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथं बघा आपण पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घेतली आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। एकदा का साखर विरघळली की 2 ते 3 मिनिटांमध्ये पाक बनवून तयार होतो, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। यामध्ये आपण छान असे फ्लेवर येण्यासाठी 2 वेलची सोलून टाकलेत बघा, तुम्ही वेलची पूड सुद्धा वापरू शकता। तर इथं बघा आपण लगेचच पाक चेक करून बघतो, 1-3 मिनिटं शिजलाय आपला पाक उकळल्यानंतर। तर छान अशी एकतारी येते बघा। एवढाच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक चेक करताना मात्र गॅस बंद ठेवायचा, नाहीतर पाक आपण चेक करेपर्यंत पुढे जातो। आता पाक आपला थोडासा कोमट करून घ्यायचा आहे बरं का, अगदी गरम गरम पाकामध्ये चिरोटे टाकू नका, हलकासा कोमट करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे 1 मिनिटभर आपल्याला चिरोटे ठेवून घ्यायचेत बघा। जास्त वेळ पण लागत नाही, 1 मिनिटभर अलटीपलटी करायचं। 30 सेकंद एका साईडने आणि 30 सेकंद दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पाकात मुरवून घ्यायचं। लगेचच आपल्याला चिरोटे काढून घ्यायचेत बघा। तर इथं बघू शकता तुम्ही खूप मस्त खुसखुशीत झालेत, रंग सुद्धा खूप छान आला याला। अशा प्रकारे आपण सगळे चिरोटे पाकामध्ये बुडवून घेणार आहोत, भिजवून घेणार आहोत। तर इथं तुम्ही हवं तर याच्यावरती अशा प्रकारे मी किसलेलं सुकं खोबरं टाकून घेतलंय बघा। नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। ओल्या पाकामध्ये असताना अशा प्रकारे जर तुम्ही सुकं खोबरं टाकलं किंवा अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स टाकलं तर लगेच त्याला चिकटून बसतं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं। गौरी गणपतीसाठी आपल्याला अशाच प्रकारे बनवण्याची आवश्यकता असते, दिसण्यासाठी खूप छान दिसावं। तर इथं बघा आपले मस्त असे चिरोटे बनवून तयार झालेत। तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा।